सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6%वरून 15%वर. सोनं आणि चांदीची आयात रोखण्यासाठी सरकारचं पाऊल. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 11,000ची वाढ. सोनं काल 1,51,000 रुपयांवर होतं, तर आज भाव 1,62,000 प्रति तोळा. तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 30,000 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचे संकेत. तेल कंपन्यांना रोज 1,000 कोटी रुपये नुकसान होत असल्याची पुरी यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले. मंजूर झालेले दौरेही रद्द करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय. राज्याच्या प्रमुखांनी घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही सर्वजण ईव्ही गाडीमधून प्रवास करू. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. एका गाडीत बसून 5 ते 6 जण प्रवास करू, अशी देखील शिरसाट यांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री हा आमचा सर्वांचा कुटुंब प्रमुख आहे, प्रशासनाचा प्रमुख आहे. राज्याच्या प्रमुखांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, ते आम्ही करू. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यातील गाड्यामध्ये कपात. शिंदेंकडून इलेक्ट्रिक गाडीचाही वापर. 17 गाड्याहून आता 8 गाड्यांचा ताफा. शिवसेनेचे अनेक मंत्री ताफ्यातील गाड्या कमी करणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचे मंत्री डिझेल पेट्रोल गाड्यांऐवजी आता ईव्ही वापरणार असल्याची माहिती. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहनं असण्याची शक्यता. सामान्य प्रशासन विभाग आता ही मोहीम हाती घेणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंकडून परदेश दौरा रद्द. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शंभूराज देसाईंचा लंडन पॅरिसचा दौरा रद्द. मोदींच्या आवाहनाला महाराष्ट्र शासनाचा छेद. पिंपरीच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता. संयुक्त राष्ट्रांच्या यूएनचे वर्ल्ड अर्बन फोरमचं 13वं अधिवेशन. बाकू अझरबैजान येथे पार पडणाऱ्या परिषदेला रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राहणार उपस्थित. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अनेक राज्यांमध्ये अंमलबजावणीला सुरुवात. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 50% गाड्या कमी. तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून वर्क फ्रॉम होमच्या सूचना. बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमान पडलं. रेडबर्ड कंपनीचं विमान गोजुबावी गावाच्या हद्दीत पडलं. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती. मी सांगते काय, तिकून आलं विमान. तिकून आले बरोबर हे खांबाला धडकलं. ती एक बगल मोडली का नाही, ते खांबाला धडकले. खांबाला धडकल्यावर मी इथनं तटकून उठून उभं राहिले. म्हणलं विमान आलं, विमान आलं म्हणत तर तिथं गेलं. ह्याला धडकल्यामुळे त्याच तोंड फिरलंय. नाही तर ही सरळ उसात गेलं असतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलांना महागात पडलं. मतीन पटेलांच्या घरावर पालिकेनं कारवाई केली. कारवाई आधीच मतीन पटेलांकडून घर रिकामं करण्यात आलं. अधिकृत ऑफिसवरही बुलडोझर चालवण्यात आला. मतीन पटेलांचं घर आणि कार्यालयावरची तोडक कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून कॅमेऱ्यात. कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरावर ड्रोनची नजर. तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचं मतीन पटेलांच्या कुटुंबियांकडून उपहासात्मक स्वागत. मनपा उपायुक्तांना संविधान देत आणि कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण. मतीन पटेल यांच्या शेजारच्यांची पालिका कारवाईवर टीका. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांच्या घराचं पाडकामा आधीच्या रात्री उशिरा इम्तियाज जलील यांचा मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांकडून संवाद. कारवाईला विरोध न करण्याचं जलील यांचं पटेल परिवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन. निदा खानसारख्या आरोपीला आश्रय देणं खेदजनक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. समाजाला कलंक असणाऱ्या आरोपीला मदत करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात जिहाद करणार असाल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत घरावर कारवाई केल्याचं इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. मतीन पटेलवर आरोप सिद्ध झाले नाहीत, फक्त आरोप झाले तर घर पाडणार का? मतीन पटेलच्या कुटुंबियांची काय चूक, असा सवाल जलील यांनी विचारला. इम्तियाज जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावं की निदा खानला लपवलं नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं जलीलांना ओपन चॅलेंज.
निदा खानला आश्रय दिलेल्या घरावरही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची तोडक कारवाई. निदाला लपवलेल्या घरावर बुलडोझर, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तोडलं 2 मजली घर. छत्रपती संभाजीनगरमध्ये इमाम नगरसेवक मिराज खानला पोलिसांकडून अटक. महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पद अबाधित ठेवण्यासाठी 2पेक्षा जास्त अपत्य असल्याचा नियम धाब्यावर बसवला. 3ऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचं भासवल्याचा प्रकार. बनावट जन्मदाखला, शाळेचं खोटं बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करून फसवणूक करण्यात आली. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सगळेच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांची भेट घेत असतात. तटकरे पवारांच्या भेटीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पक्षानं सुनील तटकरेंना डावललं नाही. राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. कार्यालयाची जबाबदारी कुणावर या संदर्भातलं ते पत्र होतं असं अनिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी केली कांजूरमार्ग घनकचरा प्रकल्पाची पाहणी. प्रकल्पस्थळाची 1.5 तास पाहणी करत माहिती घेतली. दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात अतिक्रमण, राडारोड्यांचा अडसर, हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई करणार. स्थायी समिती अध्यक्षांनी दिला इशारा. मुंबईत 62% नालेसफाई झाल्याचा महानगरपालिकेचा दावा. विरारमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान फेरीवाल्यांचा विरोध. महापालिकेकडून रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई. फेरीवाल्यांचा पालिका कर्मचाऱ्यांशी वाद. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया एंटरप्राइजेस LLPचा दंड कायम. 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरावा लागणार. मुंडवा शासनाची 40 एकर जमिनीची 300 कोटींना खरेदी. साताऱ्यात मांडखटामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधकांचा जनता दरबार भरणार. दर महिन्याच्या 2ऱ्या सोमवारी दहिवडी इथे विरोधकांचा जनता दरबाराचं आयोजन. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. अशोक खरातचं प्रकरण आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची पटोलेंची माहिती. गडचिरोलीत हिडमाच्या एन्काउंटरनंतर एका गाण्याच्या माध्यमातून त्याचं उदात्तीकरण. हिडमा कसा चांगला आणि सामान्य आदिवासींसाठी लढणारा होता अशा आशयाचं गाणं व्हायरल. पुणे गडचिरोलीत गुन्हे दाखल. बुलढाण्याच्या जळगाव जामत भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. 10 हजारांची लाच घेताना दोघे अटकेत. सोलापूर शहर गुन्हे शाखेची अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई. तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD जप्त. रत्नागिरीच्या राजापूर शहरात गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर लोकप्रतिनिधींची धाड. रहदारीच्या ठिकाणी आणि पोलीस स्वतःच्या बाजूलाच दारू विक्री सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त. वाशिम शहरात गुप्तधन शोधणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा छापा. 6 जण ताब्यात. बंद पडलेल्या चित्रपटगृहात गुप्तधनासाठी खोदकाम सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. सांगलीत जत दुर्घटनेवर पंतप्रधान कार्यालयाकडून दुःख व्यक्त. घटनेतील जीवितहानी मनाला वेदना देणारी. संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचं ट्विट. केंद्रातील ओबीसी आरक्षणासाठी आता वीरशैव लिंगायत समाज आक्रमक. राज्यात जवळपास 35 लाख लोकसंख्या असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाची केंद्रातील ओबीसी प्रवर्गात आरक्षणाची मागणी. मान्सून याच आठवड्यात अंदमानात दाखल होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. दरवर्षी 20 ते 22 मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होतो. बेळगावमध्ये वादळी वारा आणि मुसळधार पावसानं कक्केरी गावाला झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड आणि विजेचे खांब कोसळले. सोलापूरच्या देगाव कालव्यातून सुरू असलेल्या गळतीमुळे देशमुख वस्ती परिसरात शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. 2 ते 3 फुटापर्यंत पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. राज्यात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट. बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचं तापमान 45°च्या पुढे. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना उन्हामुळे त्रास. सकाळी 10 वाजता पारा 42 डिग्रीच्या पार. किल्ल्यांवर कंत्राटी सुरक्षा रक्षक. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी किल्ल्यावर प्रत्येकी 19 सुरक्षा रक्षक आणि 1 पर्यवेक्षक असणार. नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव. 6 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह. प्रशासनानं आतापर्यंत 3,89,000 कोंबड्या केल्या नष्ट.